ओम शांती 6/2/2026 चे महावाक्य आहे। साकार मुरली बाबा सांगतात, गोड मुलांनो, हा चढती कलेचा वेळ आहे। संगमयुग म्हणजे चढती कलाचा वेळ आहे आणि या वेळेमध्ये भारत गरिबापासून साहुकार बनतो। भारतामध्ये बाबा स्वतः येतात आणि सतयुगाची बादशाहीचा वारसा हक्क आपल्याला देतात। आजचा प्रश्न आहे, बाबांची कोणती महती श्रीकृष्णाला आपण देऊ शकत नाही? उत्तर, बाबा गरीब निवाज आहे। श्रीकृष्णाला गरीब निवाज म्हणता येणार नाही, कारण श्रीकृष्ण सतयुगाचा राजकुमार आहे। ते विश्वाचे मालक आहेत, म्हणून श्रीकृष्णाला गरीब निवाज हे महिमा किंवा टायटल देता येणार नाही। ही बाबांचीच महती आहे। भारताला साहुकार बनवण्यासाठी शिवबाबा येतात, परंतु भारत जेव्हा स्वर्ग बनतो तेव्हा श्रीकृष्ण तिथे राज्य करतात। म्हणून आता आपल्याला स्वर्ग दुनियेची तयारी करायची आहे। आपण आता स्वर्गात जाण्याची तयारी करणार, पुढे स्वर्ग दुनिया बनणार। गरीब निवाज बाबा भारताला स्वर्ग बनवतात। गीत आहे, शेवटी तो दिवस आला आज, ज्याची प्रतीक्षा करत होतो। ओम शांती। आजचे महत्वाचे मुद्दे आहेत मुरलीतले। बाबा सांगतात, या सृष्टीवरती जेव्हा मी अवतरित होतो तेव्हा आत्मिक मुलांनाच पाहतो। शरीराला बाबा पाहत नाहीत, आत्म्यांनाच पाहतात। आत्मा गुप्त आहे, शरीर दिसतं। आत्मा सूक्ष्म आहे, शरीर स्थूल किंवा मोठं आहे। आत्मा निराकार आहे आणि शरीर साकार आहे। बाबा फरक आपल्याला समजावून सांगतात की तुम्ही शरीर नाहीत, आत्मा आहात। मग आत्म्याच्या स्मृतीमध्ये स्थितीमध्ये राहिल्यानंतर बाबांची आठवण सहज येणार आहे। आत्मा शरीरामध्ये झाकलेली आहे। वरून शरीर दिसतं, आत्मा मध्ये आहे, शरीराने झाकलेली। आज बाबांनी सांगितलं, बाबा गर्भ जेलमध्ये येत नाही। आपण सर्वजण जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये येतो, शरीरामध्ये गर्भामध्ये प्रवेश करतो आणि मग शरीर धारण करून कर्म अर्थात पार्ट बजवतो, भूमिका वटवतो। पण शिवबाबा मात्र या जन्म मृत्यूच्या चक्रात येत नाहीत। बाबा गर्भाच्या तुरुंगात येत नाहीत, परकाया प्रवेश करतात। पुढे बाबा सांगतात की माझं म्हणण्यामुळेच मोह उत्पन्न झालेला आहे। माझा महाराष्ट्र, माझा राजस्थान, माझा गुजरात, हे बाबा म्हणतायत की स्टेट राज्यांमध्ये सुद्धा आपण माझं म्हणतो, यामध्ये सुद्धा मोह उत्पन्न होतो। म्हणून माझं याचा त्याग करायचा आहे। ऋषी मुनी सुद्धा रचयिता आणि रचनाला जाणत नाहीत। सतयुगी देवतांना सुद्धा हे ज्ञान किंवा परमात्म्याचं ज्ञान, राजयोगाचं ज्ञान देवांनाही नाही। रचयिता रचनाचं ज्ञान न साधू संत महामंडलेश्वरला आहे, न देवांना आहे। संगमयुगी ब्राह्मणांनाच बाबांकडून ज्ञानाचा वारसा भेटतो आणि याचाच अधिकार सतयुगामध्ये राज्य करण्याचा अधिकार भेटतो। पुढे बाबा सांगतात, आता तुम्हाला चिंता एकाच गोष्टीची हवी, ती चिंता सतोप्रधान बनण्याची पाहिजे। अन्य कोणतीही चिंता हद अर्थात इथल्या वस्तू वैभवाची चिंता करू नका, असं बाबांचं म्हणणं आहे। चिंता करायचीच आहे तर आत्म्याला सतोप्रधान बनवण्याची चिंता करा। बाबा म्हणतात, सर्व आत्मे या सृष्टी रंगमंचावर या नाटकामध्ये पार्ट बजवण्यासाठी आलेले आहे।
आणि इथे आपण वेळेवर येतो, आपल्या आपल्या वेळेवर आपली भूमिका वटवतो. तसंच शिवबाबा सुद्धा संगम युगावर शेवटी येतात, ते पण साधारण वृद्ध शरीरामध्ये त्यांच्या वेळेवरतीच. म्हणून या सृष्टी रंगमंचावर चालत असलेलं नाटक हे ॲक्युरेट आहे, म्हणजे तंतोतंत बरोबर आहे. पुढे बाबा सांगतात की बाबा गरिबांचा कैवारी आहे, गरीब निवाज. श्रीकृष्णाला गरिबाचा कैवारी किंवा गरीब निवाज असं म्हणता येणार नाही, कारण श्रीकृष्ण सोन्याच्या दुनियेमध्ये जिथे सर्वच जण संपन्न असणार आहेत, प्रजा सुद्धा तिथे संपन्न आहे. त्यामुळे प्रजाही धनवान असल्यामुळे त्यांना श्रीकृष्णाला गरीब निवाज, गरिबांचा कैवारी, गरिबांचा उद्धार करणारा असं म्हणता येणार नाही. पुढे बाबा सांगतात सतयुगामध्ये अमाप जमीन होती, गोड पाण्याच्या किनारी, जमुनेच्या किनारी गोड पाण्यावरती महल असतील, किनारी महल असतील आणि तिथे फळ फूल स्वादिष्ट आणि एकदम प्रथम दर्जाचे असतील. तिथे बाबा सांगतात सतयुगामध्ये अशा प्रकारची फळ फूल खूप अप्रतिम असतील आणि प्रकृती तिथे दासी असेल. प्रकृती तिथे आपले सहयोगी आणि मदतगार असेल. आज प्रकृती प्रकोप करते, तसं तिथं प्रकृती आपली सहयोगी असेल. म्हणून बाबा सांगतात की आम्हाला सतोप्रधान बनून सतोप्रधान दुनियेमध्ये जाण्याचा प्रयत्न आणि चिंता ठेवायची आहे. बाबा म्हणतात सोमनाथाच्या मंदिरामध्ये तुम्ही हिऱ्याचं लिंग बनवून द्वापर युगामध्ये पूजा केली, शिवाचीच पूजा केली, कारण शिवबाबांना आपण द्वापर युगामध्ये मान देण्याचा प्रयत्न केला. बाबा सांगतात तुम्हाला मी सतोप्रधान पवित्र बनवलं, श्रेष्ठ बनवलं, तर तुम्ही मान देण्यासाठी सर्वप्रथम माझंच मंदिर बनवता आणि पूजन करता. नंतर मात्र अनेकांची पूजा आपण केली. बाबा म्हणतात शिवबाबांनी श्रेष्ठ बनवलं, सद्गती दिली, म्हणून शिवाची पूजा आपण करतो. असं नाहीये की बुद्धांची पूजा आपण केली, बुद्धांची असं तिथे द्वापर युगापासून आराधना केली असं नाही. द्वापर युगामध्ये सर्वप्रथम शिवाचीच पूजा झाली, म्हणून सर्व पुरातन मंदिर हे शिवाचे आहेत. पुढे बाबांनी सांगितलं की जनसंख्या आता अतिमध्ये जात आहे आणि सतयुगामध्ये जनसंख्या खूप थोडी आहे. मग इतक्या अति जनसंख्येचा आता विनाश होईल आणि सर्व आत्मे घरी परमधाम मध्ये जातील. मग काही थोडे आत्मे जे सतोप्रधान असतील तेच फक्त आपल्या आपल्या पुरुषार्थानुसार सतयुग अथवा त्रेता युगापर्यंत आपल्या पुरुषार्थानुसार येतील आणि पार्ट आपली भूमिका वटवतील. पूर्ण चक्र बाबा आपल्याला समजावून सांगतात. भक्तीमध्ये ईश्वराला कणाकणात म्हटलं आणि ईश्वराचीच ग्लानी केली, म्हणजे सर्वांमध्ये ईश्वर म्हणणं हे त्यांना वाटत होतं की आम्ही ईश्वराची महिमा गातोय. कोणी कृष्णपंथी असतो तर म्हणतो की जिकडे बघू तिकडे कृष्णच कृष्ण, राधेपंथी म्हणतो की जिकडे पाहतो तिकडे राधे ही राधे. मग शिवबाबा म्हणतात की तुम्ही मला कणाकणात म्हणून टाकलं, हीच सर्वप्रथम चूक आपण केली. दुसरी गोष्ट बाबा सांगतात की मी सर्वव्यापी नाही, हे तुम्ही समजावून सांगा. पुढे बाबांनी सांगितलं जसं एखादा अभ्यास करतो आणि वकील बनतो, अभ्यासाद्वारे वकील बनतो, तसं इथे संगम युगावर आपल्याला अभ्यास करायचा आहे, पुरुषार्थ आणि अभ्यास करायचा आहे, ज्याद्वारे आपण मनुष्यापासून देवता बनणार आहोत, दैवी गुणांनी युक्त बनायचं आहे. अभ्यास हा खूप सोपा आहे, परंतु बाबा सांगतात इथे मेहनत आहे एकालाच आठवण करण्याची, बुद्धीला भटकवायचं नाहीये.
बुद्धीला स्थिर करणे आणि एकाचीच आठवण करणे हीच खरी मेहनत आहे. अनेकांना आठवण्याची सवय पडलेली आहे, त्यामुळे बाबा म्हणतात एकाला आठवण करायची सवय, अभ्यास करा. बाबांनी शेवटी सांगितलं, गरीब निवास बाबा गरिबांचा उद्धार करण्यासाठी आलेले आहेत आणि आपल्या सर्वांना नवीन दुनियेत घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत. अच्छा, गोड गोड मुलांप्रती मातपिता बापदादांची विशेष जे खूप दिवसापासून बिछडले दूर झालेले येऊन भेटले अशा मुलांप्रती विशेष याद, आठवण, सुप्रभात. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते. आपणही म्हणायचे आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते. आपण म्हणायचे आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते. धारणेसाठी आजचा मुख्य सार. प्रथम पॉइंट, बाबा सांगतात ड्रामा जो आहे त्याचा आदी मध्य अंताचे ज्ञान बुद्धीत ठेवून चिंता बाकी सर्व सोडून द्यायच्या, स्वतःला सत्वप्रधान बनवण्याची एकच चिंता ठेवायची. दुसरे पॉइंट आहे, गरीब निवास बाबा भारताला स्वर्ग बनवण्यासाठी आलेले आहेत, त्यांचा पूर्ण सहयोगी आपल्याला बनायचे आहे. नवीन दुनियेला आठवण करून खुश राहायचे आहे. वरदान, मनात एक रामाला ठेवून, परमात्मा राम, मनात एक रामाला ठेवून खरी सेवा करणारे मायाजीत विजयी आत्मा भव. बाबा म्हणतात हनुमानजीची विशेषता आहे ते सेवाधारी सदा होते, सदा सेवाधारी आणि महावीर होते. म्हणून स्वतः जळाले नाहीत, परंतु पूर्ण रावणाची लंका त्यांनी जाळली. रावणाच्या राज्याला जाळण्यासाठी, रावणाला संपवण्यासाठी आपल्या स्वतःला सदा सेवेमध्ये व्यस्त ठेवावं लागेल. जो स्वतः सेवेमध्ये बिझी, नेहमी सतत सेवेमध्ये राहील, तो मायावर विजय प्राप्त करेल, मायाच्या अधिकाराला संपवेल. म्हणून जे सदा सेवाधारी असतात, ज्यांना देहभान, देह अभिमान नसते, तो बाबा म्हणतात की ते नेहमी विजयी बनतात. त्यांच्या मनामध्ये फक्त एक बाबा राम, परमात्मा राम, त्यामुळे विजयी. सुविचार आहे आजचा, जसे आत्मा व शरीर एकत्र आहेत, कंबाइंड, तसेच बाबा म्हणतात की तुम्ही आणि बाबा एकत्र आहात असा अनुभव करा. कंबाइंड स्वरूप अनुभव करा. आजचा अव्यक्त इशारा, एकता व विश्वासाच्या विशेषतेद्वारा सफलता संपन्न बनण्यासाठी संघटनामध्ये प्रत्येकाची विशेषता बघा व विशेषतेलाच ग्रहण करा. कमजोरीला स्वतः संपवा, कमजोरीला जागा देऊ नका. जसे तुमचे बसणे, उठणे, चालणे एकसारखे किंवा एकसारख्या गोष्टी, रीती, गती, नीती, संस्कार सारखे दिसावे. प्रत्येकाच्या विचाराला आपण मान द्याल तर एकता राहील आणि त्यासोबतच विश्वासाची विशेषता सुद्धा वाढत जाईल. आज बाबांनी मुरलीमध्ये देह नश्वर आहे, सूक्ष्म आहे आणि हा देह प्रत्यक्ष आहे आणि देह संपणार आहे. आत्मा सूक्ष्म आणि निराकार आहे. शरीराने आत्मा झाकलेली आहे आणि आपल्याला आत्म अभिमानी स्थितीचा अभ्यास करायचा आहे. चिंताच ठेवायची असेल तर सत्वप्रधान बनण्याची चिंता ठेवायची आहे. आणि हनुमानजी जसं सदा सेवाधारी, तसेच रावणाच्या राज्याला जाळण्यासाठी सदैव सेवाधारी बनून आपल्याला विजयी बनायचे आहे. या सर्व गोष्टींचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी मुरलीमध्ये केलेलं आहे. अच्छा, ओम शांती.